नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि परत एकदा एमपीसी एक्झाम मंत्रा तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे अत्यंत महत्त्वाचा आणि जास्त मार्ग देणारा, पास होण्यामध्ये मदत करणारा विषय म्हणजे करंट अफेअर्स, म्हणजे चालू घडामोडी. आणि याच चालू घडामोडींची रोज तुमची क्वेश्चन्सची प्रॅक्टिस व्हावी यासाठी आपण अगदी मोफत घेऊन येत आहोत क्वालिटी क्वेश्चन्स, जे प्रेडिक्शन बेस्ड आहेत आणि जे तुमच्या येणाऱ्या संयुक्त तसेच दुसऱ्या राज्यसेवा पूर्व वगैरे त्याला पण कामाला येणारे करंटचे प्रश्न आपण डेली आपलं जे करंट मंत्रा चॅनल आहे त्या करंट मंत्रा चॅनलवर रोज त्या ठिकाणी 10 क्वेश्चन टाकणार आहोत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला यूट्यूबमध्ये अवेलेबल होणार आहे, सगळं अगदी मोफत. फक्त ही जी PDF आहे ही PDF आपण अपलोड करणार आहोत आपल्या अँड्रॉइड ॲपमध्ये. आणि सगळ्यांना माहिती ॲपवर का करावी लागते, विद्यार्थ्यांनी ॲपवर यावं म्हणून. अदरवाईज आपण ही चॅनलवर पण क्लिअर केली असती. तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल यूट्यूबला, प्रश्न सोडवले मिळतील करंट मंत्रा. करंट मंत्रा हे आपण डेडिकेटेडली एक चॅनल बनवलेलं आहे जे चालू घडामोडीसाठी मध्ये रोज आपण त्याच्यामध्ये ठळक बातम्या नावाचं एक सदर चालू केले. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईट्सवरून आपण बातम्या काढतो. त्याच्यामध्ये ऑथेंटिक माहिती असते, म्हणजे तुमचं कधी कन्फ्युजन होणार नाही. आणि रोज रोज तुम्ही करंट अफेअर्स केल्यानंतर शेवटी एकदम रिव्हिजनचं तुम्हाला बर्डन किंवा प्रेशर पण येणार नाही. तर डायरेक्टली आपण यातले क्वेश्चन चालू करूया. आता याची लिंक जी आहे तर तुमच्या उजव्या साईडला जे बघतायत त्यांच्या उजव्या साईडला इथं लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर ती लिंक तुम्ही जॉईन करू शकता. तुम्ही डायरेक्टली आपलं करंट मंत्रा जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होता. आणि ज्यांनी अजून जॉईन केलेलं नाही त्यांनी ते करंट मंत्राचं चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला डेलीचे डेली तिथे प्रश्न सोडवता येतील. आणि या प्रश्नांच्या बाबतीमध्ये जर आपण सांगितलं तर हे प्रेडिक्शन बेस्ड करंटचे क्वेश्चन्स आहेत, जे पुढे येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इतर परीक्षांमध्ये, संयुक्त मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये तुम्हाला याचं रिफ्लेक्शन बघायला मिळू शकतं. करंट मंत्रा नावाचं जे आपलं पुस्तक आहे त्यात आपण फक्त 10 प्रश्न येतील अशी अपेक्षा केली होती, पण 11 सध्या प्रायमा फेसी आपल्याला प्रश्न सापडलेले आहेत. आणि पुढे येणाऱ्या संयुक्त पूर्वसाठी पण करंट मंत्रामधून कमीत कमी त्या ठिकाणी मी 10 क्वेश्चन्स त्या ठिकाणी एक्सपेक्ट करतोय. डायरेक्टली आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय सांगतो, भारतामध्ये बघा पहिल्यांदाच वर्ल्ड कप झालेला आहे खो खोचा. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आपण बघितलं होतं वायकर. करंट मंत्राचं जे 2 तासाचं युट्यूबला व्हिडिओ टाकला होता राज्यसेवा प्रिलिमच्या, त्यात मी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्याच मुली आहेत दोन्ही पण. वायकर म्हणून जो मुलगा आहे तो कॅप्टन आहे आणि आपण हरवलो होतं नेपाळला. तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर पहिला वर्ल्ड कप जो खो खोचा आहे तो झाला होता. त्यात महत्वाची गोष्ट काय विचारते एमपीसीला सवय अधूनमधून, ब्रँड अँबॅसेडर विचारायचे. ब्रँड अँबॅसेडर त्यांनी कोणाला केलंय? अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी, संजय दत्त, सलमान खान. तर याचा कोण आहे? भाई म्हणजेच सलमान खान. सलमान खानची बॉडी बघितली तर सलमान खानला खो खो मध्ये तसं काही येणार नाही, पण खो खोचा त्याला काय केलं? ब्रँड अँबॅसेडर केलेला आहे. ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर खो खोच्या वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर कोण होतं? जिंकला कोणी? इंडियानं. कोणाच्या विरोधात? वर्सेस नेपाळ. हे पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि वायकर जे आहेत ते आपल्या पुरुष महाराष्ट्रीयन पुरुष नॅशनल टीमचे कॅप्टन. तर हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर आपण पुढचा प्रश्न बघितला, राष्ट्रीय मानवाधिकार नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जे आहे तर त्याच्या अध्यक्ष जे त्याची निवड झालेली आहे त्याच्याविषयीचा हा प्रश्न आहे. काय सांगतो प्रश्न? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाबद्दल खालील विधान विचारात घ्या. फॉर्मर जस्टिस व्ही राम सुब्रमण्यम हॅज बीन अपॉइंटेड ॲज अ चेअरमन ऑफ द NHRC. बरोबर आहे. ही इज 8th चेअरपर्सन नाहीये, ते 9th आहेत. जस्टिस रामा सुब्रमण्यम इज द सेकंड पर्सन हु हॅज नेव्हर सर्व्ड ॲज अ चीफ जस्टिस ऑफ इंडिया. करेक्ट माहिती आहे ही. हे दुसरे व्यक्ती आहेत ज्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, म्हणजे फक्त रॉंग स्टेटमेंट आपल्याला विचारलं होतं. कुठं विचारलंय? इनकरेक्ट फक्त दुसरं असल्यामुळं करेक्ट आन्सर आपलं काय यायला पाहिजे? करेक्ट आन्सर ओनली बी. म्हणजे काय की रामा सुब्रमण्यम जे आहेत तर NHRCचे आता चेअरपर्सन झाले आहेत. आणि ते दुसरे असे व्यक्ती आहेत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया नव्हते, पण आपला जो NHRC आहे त्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले आहेत. याच्याविषयी थोडक्यामध्ये आपण माहिती बघूयात. याच्यावर एखादा प्रश्न येणं एक्सपेक्टेड आहे. तर माजी न्यायाधीश व्ही रामसुब्रमण्यम यांची अध्यक्षपदी निवड झाली हे आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून काय आहे, ते 9वे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आहे. त्यांनी डिसेंबर 2027 पर्यंत 3 वर्षांचा कार्यकाळ त्यांना त्या ठिकाणी लाभणार आहे. म्हणजे 3 इयर्ससाठी ते काय आहेत? NHRC नॅशनल ह्युमन राईट कमिशनचे अध्यक्ष त्या ठिकाणी असणार. आधी जे होते न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा, यांच्यानंतर न्यायमूर्ती रामसुब्रमण्यम हे आता NHRCचे द्वितीय अध्यक्ष, जे आधी CJI नव्हते. हे नाव लक्षात ठेवा. न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा हे पहिले होते जे CJI नव्हते. आता दुसरे जे आहेत ते रामसुब्रमण्यम आहेत की जे याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं तर ते नव्हते. बघा पुढचा प्रश्न बघा, अखिल भारतीय प्रवासी दिवस. तर 18वे अखिल भारतीय प्रवासी दिवस अधिवेशन 8 ते 10 जानेवारी 2025 रोजी डॅश डॅश येथे करण्यात आले. कुठे झालं बरं हे? भुवनेश्वर, ओडिसा, वाराणसी, इंदोर, मध्य प्रदेश, गांधीनगर. तर हे झालेलं आहे भुवनेश्वर ओडिसामध्ये. ओडिसा मधलं जे भुवनेश्वर आहे त्या ठिकाणी काय झालंय? 18वे प्रवासी भारतीय अधिवेशन झालेलं आहे. आता प्रवासी भारतीय अधिवेशन काय असती भानगड? तर महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेमधून भारतात आले होते
तर तो दिवस होता 9 जानेवारीचा. तर त्या दिवसाचं औचित्य साधून आपण एक नवीन उपक्रम चालू केला होता, त्याचं नाव आहे प्रवासी भारतीय दिवस. म्हणजे असे लोक, इंडियन डायस्पोरा पर्टिक्युलरली म्हणलेलं आहे, असे लोक तुमचे आमचे पाहुणेरावळे जे IT मध्ये आहेत आणि जे आता फॉरेनला, अमेरिकेला तिकडे जाऊन पैसे कमवतात आणि जे भारताचं कौतुक गातात किंवा भारताला सपोर्ट करत असतात, रिमिटन्सेस पाठवत असतात, अशा लोकांना आपण इंडियन ओरिजिनचे लोक किंवा इंडियन लोक जे परदेशात राहतात आणि भारताशी आपलं एक नातं जोडलेलं असतं, त्यांना आपण म्हणतो इंडियन डायस्पोरा. आणि इंडियन डायस्पोरा यांचं कौतुक करण्यासाठी यांना आपल्या ट्रॅक टू डिप्लोमसी, ज्याला आपण PSIR किंवा पॉलिटी पेपर 2 मध्ये म्हणतो की सॉफ्ट डिप्लोमसी जी असते, त्याच्या माध्यमातून इतर देशांच्या बाबतीमध्ये चांगले संबंध निर्माणासाठी करतो. तर तो इंडियन डायस्पोरा जो आहे, तर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की प्रवासी भारतीय दिवस चालू केलेला आहे. तर हे अधिवेशन सहसा 8 ते 10 जानेवारीच्या दरम्यान होत असतं. यावर्षी ते भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं होतं, अधिवेशनाचं उद्घाटन केलं होतं. MPSC असा अधूनमधून प्रश्न विचारतो, उद्घाटन कोणी केलं होतं. त्याची थीम जी आहे, डायस्पोराज कॉन्ट्रीब्युशन टू विकसित भारत. म्हणजे परकीय लोक, भारतीय लोक जे परदेशामध्ये राहतात, त्यांनी विकसित भारतसाठी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलं, याची एक थीम किंवा याची एक आयडिया त्यांनी या वर्षीच्या या उपक्रमाला दिलेली आहेत. अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण होते? त्रिनिदाद आणि टोबॅगो प्रशासनाचे अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कांगालू. आता विषय काय होतो, हे छोटे मोठे आफ्रिकेतील देश आपण काय आणतो, तिथल्या लोकांना खुश केलं पाहिजे, कधी मध्ये त्यांनाही मोठं स्थान त्या ठिकाणी दिलं पाहिजे, म्हणून आपण असे त्रिनिदाद आणि टोबॅगो याला काय करतो, अध्यक्ष बनवतो. पूर्व भारतात आयोजित होणारे हे पहिलेच प्रवासी भारतीय. म्हणजे पूर्व म्हणजे कुठला, तर जो आपण याचा बघतो इकडे वेस्ट बेंगॉल, ओरिसा, आंध्र प्रदेश ही साईड जी आहे, इकडच्या पूर्व भारतातला पहिला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तो ऑर्गनाईज केलेला होता. पुढचा प्रश्न आपण बघू. प्रख्यात तबलावादक आणि संगीतकार झाकीर हुसेन यांचे निधन झालं होतं. त्यांचं घराणं कुठलं आहे? आजराडा, दिल्ली, पंजाब आणि लखनौ. त्यांचं घराणं आहे पंजाब घराणा. झाकीर हुसेन बिलॉंग्स टू पंजाब घराणा. झाकीर हुसेन यांच्याविषयी थोडं महत्वाचं आहे, कारण ही पर्सनॅलिटीवर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे. जसं आपल्याला राजसेवा पूर्वमध्ये आपण बघितलं होतं, मारुती चित्तमपल्ली, मी म्हणलं होतं त्यांच्यावर प्रश्न येईल. आणि न्यायमूर्ती CJI जे आहेत भूषण गवई सर, त्यांच्यावर पण येईल, तर त्यांच्यावर पण प्रश्न आपल्याला आलेला बघायला मिळालेला आहे. तसं आता हे झाकीर हुसेन आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर त्यांचं काय की अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्या ठिकाणी डेथ झाली होती. आणि डेथचं कारण एकदा आपल्याला विचारलंय, त्यांना फुफ्फुसाचा दीर्घकालीन आजार, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस. आता ही इडिओपॅथिक काय, ज्याचं कारण सापडत नाही त्याला इडिओपॅथिक म्हणून टाकतात. म्हणजे इन्फेक्शनमुळे झाला, ऑटोइम्युन डिसीजमुळे झाला, कशामुळे काही कळलं नाही, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस. फायब्रोसिस म्हणजे काय होतं की एकदम असे कडक होऊन जातात फुफ्फुस, मग श्वास घ्यायला याला त्रास व्हायला लागतो. कोविडमध्ये जरा बऱ्याच जणांचा तेच झालं होतं, फायब्रोसिस बसलेला. अजून खूप जणांना कोविडमध्ये फायब्रोसिस बसलेला लंगचा. तर त्या फुफ्फुसांना कडकपणा येणं, त्याला आपण म्हणतो काय, फुफ्फुसांचा. तर हे नाव लक्षात ठेवा, इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसमुळं तबलावादक झाकीर हुसेन जे आहेत, तर त्यांचा त्या ठिकाणी डेथ झाली होती. ही बिलॉंग्स टू पंजाब घराण्याचे ते तबलावादक आहेत. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. पारसमणी या पहिल्या चित्रपटामध्ये त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासाठी काय केलं होतं, तबला वाजवला होता. तिथून त्यांची खास सुरुवात त्या ठिकाणी झाली होती. 2016 मध्ये ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी झाकीर हुसेन यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. आणि व्हाईट हाऊसमध्ये जाऊन असा तबला वाजवणारे किंवा भारतीय संगीताला नेणारे झाकीर हुसेन हे एकमेव व्यक्तिमत्व किंवा पहिले व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. त्यावेळेसचे बराक ओबामा जे झाकीर हुसेनला त्यांच्या व्हाईट हाऊसमध्ये घेऊन गेलेत. आणि पुरस्काराच्या बाबतीत पद्म तर सगळा सुपडा साफ करून टाकला त्यांनी. काय केलं पद्माचं? पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे आणि पद्मविभूषण. आणि ह्याच सिक्वेन्स नसतात, हा छोटा, हा मधला आणि हा सगळ्यात मोठा पद्मविभूषण. तर 2023 मध्ये त्यांना पद्मविभूषण पण त्या ठिकाणी मिळालेला होता. पुढचा प्रश्न जर बघितला, काय सांगतो, 3 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय मंडळ कोणत्या भाषांना अभिजित भाषांचा दर्जा त्या ठिकाणी दिला? म्हणजे गाडी बरोबर नळ्याची जत्रा जशी म्हण आहे, तसा प्रकारे मराठीला द्यायचं होतं म्हणून बाकीच्या भाषा त्या ठिकाणी ओरबडून घेऊन गेले. तर करेक्ट आन्सर आहे मराठी, पाली, प्राकृत, आसामी, बंगाली. ह्या 5 भाषांना त्या ठिकाणी काय केलं. आता परत एकदा आपण टोटल भाषा किती झाल्या, आता 11. पहिल्या किती होत्या, 6 प्लस आता किती, 5, म्हणजे किती झाल्या, टोटल 11 अभिजित भाषा झाल्यात. मराठी त्यातली एक प्रमुख भाषा, जी आपली मातृभाषा आहे, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे, त्याच्या बाबतीमध्ये ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते. तर आता मराठी भाषेचा दर्जा मिळणार ही जी गोष्ट आहे, याच्यामध्ये काय झालंय, 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान आपण काय केलं, मराठी भाषा संवर्धन सप्ताह. आणि आतापर्यंत MPSCने एकदा सप्ताह पण, मला वाटतं पखवादा, पंधरवडा त्यांनी विचारला होता, सप्ताह पण MPSC विचारू शकते. त्यामुळे सप्ताहाच्या बाबतीमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. त्यांनी काय केलं, 9 ते 3 ऑक्टोबर या 3 ते 9 ऑक्टोबर या दरम्यान काय केलं होतं. आपण काय केलं, 3 ऑक्टोबरला जर डिक्लेअर केलं ना, 3 ऑक्टोबर 2024ला आपण डायरेक्टली 3 ऑक्टोबरला काय केलं, मराठी भाषा सन्मान दिन. आपला मान सन्मान सगळा वाढला ज्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाला, आणि तो मिळाला होता 3 तारखेला.
3 ऑक्टोबर हे कसं लक्षात ठेवायचं, तर या ठिकाणी 3 लोकांनी प्रयत्न केले होते. त्यातले आपण जर असं बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री अशा त्रिशंकूंनी, त्रिमूर्तींनी त्या ठिकाणी प्रयत्न केल्यामुळे 3 ऑक्टोबर 2024ला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तुम्ही लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा, त्रिमूर्ती म्हणजेच 3 ऑक्टोबर तुमची ही डेट त्या ठिकाणी पक्की होऊन जाईल. 3 ऑक्टोबर हा दिवस आपण काय करतो, मराठी भाषा सन्मान दिवस म्हणून. आणि याचाच औचित्य साधून आपण काय केलं की चला आपण थोडंसं अजून काहीतरी पुढे जाऊन करूया, म्हणून त्यांनी काय केलं, मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर जे विदर्भामधलं आहे, तर रिद्धपूरमध्ये काय केलं, मराठी भाषा विद्यापीठ, आणि त्याला आपण काय केलं, सेंटर ऑफ एक्सलन्स डिक्लेअर करून टाकलं. सेंटर ऑफ एक्सलन्स डिक्लेअर केलं की थोडं फंडिंग या बाकीच्या गोष्टींना मदत होते. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश. लॉजिकली फक्त एक विचार करायचा की ज्येष्ठ नागरिकांना लक्ष द्यायला कोणाला आहे, ज्यांचा पोटापाणी सोय झाली, ज्यांचा एसडीआय चांगला आहे. यातलं प्रोग्रेसिव्ह राज्य कुठलं आहे? यातलं प्रोग्रेसिव्ह राज्य केरळ. त्यामुळे उत्तर काय असलं पाहिजे, केरळ राज्य ठरले ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे राज्यात भारतातले पहिले राज्य. आता दुसरी एक गोष्ट महत्वाची काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग अँड ॲक्वेटिक स्पोर्ट्स हे कुठं स्थापन केलं हा प्रश्न आहे. तर हे प्रश्न वर्सोवा, मुंबई, खारघर, ठाणे, नेवरे, रत्नागिरी आणि तारकर्ली, सिंधुदुर्ग. करेक्ट आन्सर आहे तारकर्ली, सिंधुदुर्ग. स्कुबा डायव्हिंग म्हणजे काय, जे पाण्यामध्ये अशी सुळकी मारून बरेच जण आतमध्ये बघतात काय मासे काय चाललंय काय नाही, आतमध्ये हाय बाय करून येतात, त्याला म्हणतो आपण स्कुबा डायव्हिंग. त्यासाठी पाणी थोडं स्वच्छ लागतं सगळ्या गोष्टी. तारकर्लीचा जो बीच आहे सिंधुदुर्गचा तो थोडा चांगला असल्यामुळे तिथं काय केलं त्यांनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कुबा डायव्हिंग त्या ठिकाणी ओपन केलेलं आहे. आणि याला कोणी केलंय, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड करून स्कुबा डायव्हिंग आणि जलक्रीडांच्या प्रशिक्षणासाठीची अधिकृत नामकरण सूची यंत्रणा त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. पुढचा जर प्रश्न आपण बघितला तर काय सांगतो, 18व्या भारतीय वनस्थिती अहवाल हे फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे त्याच्याविषयी आपल्याला विचारलेले स्टेटमेंट्स आहेत. काय सांग, टोटल फॉरेस्ट एरिया ट्री कव्हर ऑफ द कंट्रीज 25.17. बरोबर आहे. महाराष्ट्र इज द स्टेट विथ द लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया इन टर्म्स ऑफ जिओग्राफिकल. फॉरेस्ट एरिया नाही, आपल्याकडे ट्री कव्हर जर म्हटलं सगळ्यात जास्त. दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे. चंद्रपूर इज द डिस्ट्रिक्ट विथ द लार्जेस्ट फॉरेस्ट एरिया. नाही, गडचिरोली दादा चंद्रपूर नाही, दादा गडचिरोली. फॉरेस्ट अँड ट्री कव्हर अकाउंट फॉर 21.5% ऑफ महाराष्ट्राच जिओग्राफिकल एरिया. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बी आणि सी जे आहेत तर ते इनकरेक्ट आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिकली जे आहे तर ते दुसरे स्टेटमेंट बरोबर येतात. याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये बघू, इथं आपल्याला प्रश्न एक एक्सपेक्टेड आहे. काय सांगतो बरं, 18वा भारतीय वनस्थिती अहवाल 2023चा. तर हा चालू कधी झाला हा प्रकरण, हा सिलसिला 1987 पासून हा सिलसिला चालू झालाय आणि आता जो आलाय तो 18व्यावर आता आलेला आहे. एकूण क्षेत्रफळ जर बघितलं तर हे किती, 8,27,356.95 चौरस किलोमीटर आहे. देशाच्या भौगोलिक हे महत्वाचं ठेवा, 25.17. आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षेत जसं पॉप्युलेशन मधला डेटा एकदम स्पेसिफिक विचारला तसा हा आकडा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. हा आकडा मटक्याचा नाही, तर हा आहे फॉरेस्ट कव्हरचा 25.17. त्यानंतर वनक्षेत्र जर बघितलं, फक्त फॉरेस्ट जर बघितलं 21.76% त्या ठिकाणी आहे. वृक्ष म्हणजे ट्रीज जर बघितलं 3.41%. या दोघांचं मिळून मग ते होते 25.17. झाडं झुडपं जर बघितले तर छोटे मोठे बारक्या बोरी असतात, छोटे छोटे बारके बोर येतात बघा त्याला, तसे झाडं झुडपं जर बघितले आपण तर 1.33%. आता सगळ्यात महत्वाचं इथे क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष म्हणजे कुठे, सगळ्यात मोठं राज्य येते मध्य प्रदेश 85,724 स्क्वेअर किलोमीटर. नंतर येते बघा अरुणाचल प्रदेश, त्यानंतर येतोय महाराष्ट्र येतोय 3 नंबरला. 3 नंबरला महाराष्ट्र फॉरेस्टमध्ये काय येतो, कारण हे सगळेजण कुठे गेले, जंगल झाडी काय डोंगर काय, तर हे 3 आपले, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असं 3 म्हणून महाराष्ट्र फॉरेस्टमध्ये आलाय 3 नंबरला. आणि छत्तीसगड त्यानंतर आहे 4 नंबरला. क्षेत्रफळानुसार जर वनक्षेत्र आपण बघितलं, क्षेत्रफळा आता फक्त वनक्षेत्र, इथं वन आणि वृक्ष ही गोष्ट लक्षात घ्या. मध्य प्रदेश 1 नंबरला आणि महाराष्ट्र 2 नंबरला. डायरेक्ट आपल्याकडे जे आहे तो वनक्षेत्र त्या ठिकाणी खूप चांगला आहे. आणि क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वृक्ष क्षेत्र ट्रीजच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र 1 नंबरला आहे. कारण आपण काय म्हणतो, काय झाडी काय डोंगर पण ते आहे महाराष्ट्रातच, त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, वृक्ष क्षेत्र म्हणलं तर महाराष्ट्र लक्षात ठेवावं लागणार आहे. एकूण भौगोलिक क्षेत्रफळ वन आणि वृक्ष क्षेत्राची टक्केवारी जी आहे तर ती लक्षद्वीप मध्ये किती आहे, 92%. पर्सेंट मध्ये म्हणलं तर लक्षद्वीप, एरिया अनुसार म्हणलं तर मध्य प्रदेश. हे आपल्या डोक्यात पक्क झालंच पाहिजे. राईट, पुढे बघू आपण. याच्यामध्ये अजून काय काय गोष्टी बघायला मिळाल्या आपल्या. भौगोलिक क्षेत्रापैकी वन आणि वृक्ष क्षेत्र प्रमाण जे आहे 21.25%. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असणारा जिल्हा तो आहे गडचिरोली. आता इथे बघा, सर्वात कमी वनक्षेत्र असणारा जिल्हा मुंबई शहर. आणि एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वनक्षेत्राचे प्रमाण पर्सेंट म्हणलं कमी तर लातूर, आणि नुसतं एरिया म्हटलं तर मुंबई शहर.
आणि गडचिरोली दोन्हीमध्ये पण टॉपला आहे. पर्सेंट घ्या किंवा क्षेत्र घ्या, दोन्ही ठिकाणी काय आहे, गडचिरोली. हे लक्षात घ्या. लातूरची तूर फेमस आहे, पण लातूरमध्ये फॉरेस्ट पर्सेंट वाईज फार नगण्य त्या ठिकाणी. आमचं जालना बरं आहे लातूरपेक्षा, हे त्यापेक्षा थोडं जास्त आहे. लातूर जालन्याला काही खूप जास्त नाहीये. वित्तीय आरोग्य निर्देशांक हा का महत्वाचा आहे, पहिल्यांदा आणला. नीती आयोगाने एक प्रयोग केला की आपण काय म्हणलं, नीती आयोग हेल्थ इंडेक्स त्या ठिकाणी घेऊन येऊ आणि फिस्कल हेल्थ इंडेक्स, नुसता हेल्थ नाही फिस्कल म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, काय, कोण कधी डब घायला येणार आहे, कोणाकडे किती उधारी आहे, कोण किती करणार आहे, असं नीती आयोगाने ठरवलं राज्यांच्या बाबतीमध्ये. म्हणून फिस्कल हेल्थ इंडेक्स त्यांनी आणला. पण आणताना तो मला वाटतं फक्त 18 राज्य, बरोबर आहे, 18 राज्यांसाठीच आणला होता. तर कोण देत आहे, नीती आयोग, राईट. तर वित्तीय निर्देशांक पहिला असल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नीती आयोगाचा आहे 2022-23 साठी त्यांनी दिलाय आणि 18 प्रमुख राज्यांचा त्या ठिकाणी काढला. तर त्यातलं जर आपण बघितलं तर 5 प्रमुख राज्यांच्या बाबतीमध्ये उपनिर्देशांक कुठले कुठले आहेत, तर खर्चाची गुणवत्ता, कुठं खर्च केला, विमल खाल्ली, काय केलं, चांगल्या ठिकाणी वापरला का, सगळ्यात पहिली गोष्ट खर्चाची गुणवत्ता. महसूल एकत्रीकरण, किती लोकांनी फिस्कल कन्सोलिडेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. राजकोषीय विवेक, तुम्हाला किती अक्कल आहे, कुठं कर्ज काढायचं आणि कुठं फेडायचं आणि काय करायचंय. आणि कर्ज निर्देशांक, ह्या 4 महत्वाच्या पॅरामीटरवर काय केलेलं आहे त्यांनी, फिस्कल हेल्थ इंडेक्स त्या ठिकाणी नीती आयोगाने काढलाय. आता उत्कृष्ट कामगिरी करणारं राज्य कोण आहे, ओरिसा, छत्तीसगड आणि गोवा. याच्यामध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर ओडिसा, छत्तीसगड हे तो असे खूप प्रगत नाही आहेत, पण फिस्कल हेल्थ इंडेक्सच्या बाबतीमध्ये खूप टॉपला आले. आणि नंतर जो आहे तो गोवा. आता ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल खूप महत्वाचा असतो ज्ञानपीठ पुरस्काराच्यावर कायम एखादा दुसरा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. 24चा 59 ज्ञानपीठ विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला, बरोबर, विनोद कुमार शुक्लांना. ते झारखंड राज्यातील, नो, ते छत्तीसगड मधले, दुसरं स्टेटमेंट रॉंग आहे. 58 पुरस्कार गुलजार उर्दू आणि जगत राम भद्राचार्य यांना देण्यात आला होता, बरोबर आहे, 58 त्यांना दिलता. आणि 59वा 24चा जो आहे तो विनोद कुमार शुक्लांना त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे इथं जर आपल्याला बघितलं, विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने जर निवडा, तर योग्य विधाने आपल्याला काय येतील, अ आणि क. अ आणि क इज अ करेक्ट आन्सर, राईट. त्याच्यानंतर मग आता इथे जर बघितलं 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 तो मिळाला विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला कोण आहेत, तर हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ला आहेत. आणि त्यांना जो आहे 59वा 5-9 जो 59वा आहे तो मिळाला आहे. आणि ते छत्तीसगड मधील पहिले आणि 12वे हिंदी लेखक आहेत ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि याचं औचित्य साधून आपण काय केलेलं आहे, फक्त 50 रुपयामध्ये त्या ठिकाणी आपली PYQ डिसेक्शन चिरफटची बॅच त्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. त्यातले 24 आणि 23चे पेपर मी घेणार आहे, थोडा वेळ लागेल त्याला अजून. आणि बाकीचे पेपर ऑलरेडी बॅचमध्ये अपलोड झाले. ते PSI ऋषिकेश आकडे सरांनी त्यांच्या पद्धतीनं, अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचं पूर्ण कंबाईनचं नॉलेज वापरून आणि परीक्षेत मार्क वाढवण्याच्या सगळ्या क्लुप्त्या, ट्रिक्स आणि सगळ्या अप्रोच सांगून त्यांनी त्या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. तर तुम्हाला सध्या ऍपमध्ये 22, 21 आणि 20 या तिन्ही वर्षाचे सगळे त्या ठिकाणी लेक्चर्स अवेलेबल आहेत. राहिला 23 आणि 24चा प्रश्न तो मी लवकरच त्या ठिकाणी बॅचमध्ये टाकणार आहे. या अशा PDF मिळवण्यासाठी आपलं जे ऍप आहे अँड्रॉइड ऍप, त्याची लिंक खाली दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. ते तुम्हाला PDF अवेलेबल होईल. आणि करंट मंत्र जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा, ज्याच्यावर हे 10 प्रश्न येतील. परत भेटूया उद्या या 10 प्रश्नांच्या बाबतीमध्ये. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.